हॅलो हॅलो. सुस्वागतम स्वागतम. सायन धारावी स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा आपण वर्ष साजरे करतोय 16वे अत्यंत दिमाखात. तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने साजरी होणारी ही स्पर्धा अकोट टप्प्याचा चेंडू पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. अमोल मुख्य पंच म्हणून कामगिरी करतायत, तर राहुल अत्यंत निष्णात क्रिकेट नियमाचा पुरेपूर अभ्यास असलेले हे दोघे अंपायर्स. शॉट खेळलेला उंचावून पाहूया. झेल घेण्याची संधी नव्हती, पण सुंदर क्षेत्ररक्षण, 2 धावेवर समाधान मानावं लागतंय. या स्पर्धेकरता अतिशय परिश्रम करणारे आमचे सन्मान्य अध्यक्ष श्री बालाकुमार, अशोकभाई कुर्मी सरचिटणीस आणि KTC परिवारचे सर्व सदस्य यांच्या अथक मेहनतीने साकार होत असलेली ही स्पर्धा. आणि हा चौकार, सुंदर चौकार. गेल्या 10 दिवसापूर्वीच आमचे सन्मान्य अध्यक्ष बालाकुमार यांच्या मातोश्री यांचं निधन झालेलं आहे. त्याचबरोबरीने आमचे सब आनंद भाऊ बाबूभाई या मंचकावरून त्यांना तुम्हा आम्हा सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या सामन्याची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात येत राहतील. व्हाईट बॉल पंचांच्या व्हाईट बॉलने घोषित केलेला आहे. या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचा सातत्याने मानस राहिलाय तो सायन धारावी स्पोर्ट्स असोसिएशन व KTC परिवार यांचा. उंचपुरा गोलंदाज, आखूट टप्प्याचा मारा, सुंदर उंचावून टाकलेला पाहूया फटका, आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. काहीच यांना मार्गदर्शन करण्यात आपण कमी पडतो, पण याच स्पर्धेच्या माध्यमातून अनेक चांगले खेळाडू निर्माण होत राहतील ही आमची अपेक्षा. या सामन्याचं थेट प्रक्षेपण आम्ही सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर आपण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता, डिस्प्ले आहे. आणि सायन अनंतनारायण दळवी क्रीडांगणाभोवती असलेले सर्व नागरिक रहिवासी यांचं आम्हाला सहकार्य लागतंय या स्पर्धेसाठी. छोटेखानी असा गोलंदाज 12 ते 15 पावलाचा रनअप घेऊन गोलंदाजी करण्यासाठी. आणि या स्पर्धेवर पूर्ण नियंत्रण आहे KTC परिवार, त्याचे सर्व सदस्यगण यांचे. या शाळकरी मुलांना मोफत अल्पाहाराची सोय आहे. त्याचबरोबरीनं आज या सर्व मुलांना मोफत टी-शर्ट्स आणि कॅप देण्यात आलेले आहेत. आखूट टप्प्याचा मारा आणि सुंदर असा चौकार. चौकार आणि षटकाराची सीमारेषा या मुलांच्या ताकदीच्या हिशोबाने ठेवलेली आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत फलंदाज. सायन धारावी स्पोर्ट्स असोसिएशन हे 16वं वर्ष साजरं करत आहे. अत्यंत दिमागदार पद्धतीनं प्रत्येक वर्षी नवीन नवीन संकल्पना घेऊन उतरणारे हे आमचे असोसिएशन. आखूट टप्प्याचा चेंडू, उंचावून टाकलेला हा चेंडू पाहूया. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. सुंदर क्षेत्ररक्षण. या वर्षाची आमची संकल्पना आहे निसर्ग. आपल्या निसर्गाचं भान ठेवूया. गेल्या वर्षभरात अशोकभाई यांच्या नेतृत्वाखाली 15,000 झाडांचं वृक्षारोपण आपण केलेलं आहे. सामाजिकतेचं भान ठेवून
ऑफच्या दिशेने उंचावून मारण्याचा प्रयत्न पाहूया आणि या ठिकाणी सुद्धा झेल सुटलेला आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व स्तरावर काम करणारी सायन धारावी स्पोर्ट्स असोसिएशन जे जे उपक्रम राबवले जातात त्यामधील हा क्रीडा उपक्रम. आखूड टप्प्याचा चेंडू पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. अवांतर धावसंख्येबरोबर धावसंख्या वाढत चालली आहे. या खेळपट्टीचे क्युरेटर खऱ्या अर्थाने आहेत ते शिवा आणि दाद्या. दाद्या सिनियर क्युरेटर आहेत. त्यांनी सकाळीच खेळपट्टीची सुंदर अशी आखणी केलेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर चेंडू. टाळ्यांच्या गजरात त्यांच्या पाठीराख्यांकडून त्यांचं स्वागत होताना. अनेक ट्रॉफीज आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू कमीत कमी लाखभराच्या ट्रॉफीज इथे आपण्यासाठी आहेत. त्याचबरोबरीनं मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक आकर्षक सायकल प्रतिवर्षाप्रमाणे. स्कोर फलकावर काम करत आहे दिनेश व त्याचबरोबर आनंदबाई सुद्धा या स्पर्धेवर पूर्ण लक्ष ठेवून आहेत. सुंदर असा चेंडू जमिनीलगत मारलेला, त्या ठिकाणी थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. अनेक मान्यवर दिग्गज या आमच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता सातत्याने येत राहतील. त्यांचा ओळख परेड आम्ही करून देऊ आपणाला. गेल्या 10 दिवसापूर्वीच आमचे सन्मान्य अध्यक्ष श्री बालकुमार यांच्या मातोश्रींचं देहावसान झालं, पण तरीसुद्धा हा नियोजित कार्यक्रम होता. त्याला पुरेसा वेळ देत एक सन्मानजनक न्याय देण्याचा प्रयत्न केला तो आमचे सन्मान्य अध्यक्ष बालकुमार यांनी. कारण ही स्पर्धा सायन धारावीमधील एक मानाची अशी स्पर्धा झालेली आहे. या स्पर्धेची ज्या वेळेला कुणकुण लागते त्यावेळेला सर्व शाळा आपल्या मुलांकडून एक चांगला सराव करून घेतात. याच मुलातून घडतील यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे सारखे खेळाडू. सुंदराचा हा फटका चौकारासाठी 2 फिल्डरच्या गॅपमधून मारलेला आकर्षक असा फटका. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही महिला संघ जो वर्ल्ड कप विजेता ठरला त्यांना सुद्धा सलामी देत आहोत, त्यांना सुद्धा अभिवादन करत आहोत. त्यांनी सुद्धा आपला नावलौकिक भारताचा जागतिक स्तरावर उंचावलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, आता मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलेला आहे. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय ते फलंदाजांना. या स्पर्धेसाठी आमचे सर्व सहकारी अतिशय झटून मेहनतीने काम करतात, कारण असा हा प्लॅटफॉर्म आमच्या वेळेला आम्हाला नव्हता. आखूड टप्प्याचा चेंडू, अवांतर धावसंख्येवर धावसंख्या वाढते. पंच अमोल यांनी व्हाईट बॉल घोषित केलेला. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी महत्त्वपूर्ण सूचना समितीचे सरचिटणीस श्री अशोकभाई कुर्मी या आपल्याला करत राहतील. मैदानासंबंधात कोणतीही तक्रार असल्यास श्री दाद्या व शिवाबाई यांच्याशी संपर्क करणे. समितीचे फाउंडर मेंबर अध्यक्ष या नात्याने श्री भरतभाई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर चिनीबाई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होत आहे. समितीच्या वतीने एक सूचना येते, जे बाउंड्री लाईन आहे त्याच्या मागे थांबायचं आहे. सर्व
क्रीडा रसिकांनी कृपया मागे थांबा. तुम्हाला त्या ठिकाणी बसण्याचे टी शर्ट वाले सर्व स्टँडवर थांबा. आपल्या टी शर्ट वाले सर्व, अन्यथा 5 रन पेनल्टी आपल्याला देण्यात येईल. क्रीडा रसिक असतील कोण असतील त्यांनी कृपया मागे थांबा. क्षेत्ररक्षकाला अडथळा होता कामा नये. आमचे स्वयंसेवक आपल्याला प्रेमाने सूचना करतील. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपल्या सर्वोत्तम सहकार्याची अपेक्षा. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शाळा, त्यांचे विद्यार्थीगण, त्याचबरोबर आदरणीय शिक्षकगण यांचे समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. आणि त्रिफळाचीत बाद, सुंदर गोलंदाजाचा जल्लोष, एक जबरदस्तरित्या त्रिफळाचीत बाद केलेला आहे, संघाला बळी मिळवून दिलेला आहे. सकाळी सुरुवात झालेली आहे. कालच्या दिवसात 10 सामने झाले, त्यामधून जिंकून आलेले 10 संघ आज लढतील अंतिम विजेता होण्यासाठी. चुनाभट्टी बीएमसी स्कूल, आता मी नाव घेऊन सांगतोय, कृपया मागे थांबा. ट्रॅकवर खेळणारे खेळाडू यांनी खेळ थांबवायचा आहे. उंचावून मारलेला फटका पाहूया. षटकार. सकाळची सुंदर अशी सुरुवात, धडाकेबाज सुरुवात. कृपया आपले स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी जाऊन, अरविंद यांनी कृपया सर्वांना मागे घ्यायचं आहे त्या ठिकाणी. आखो टप्प्याचा चेंडू, सुंदर असा मारलेला फटका पाहूया. क्षेत्ररक्षकांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावेवर समाधान मानावं लागतं आहे, अन्यथा हा चौकारच होता. यापुढील काही महत्त्वपूर्ण सूचना असतील ते आपले अशोकभाई आपल्याला करतील. या ठिकाणी व्यासपीठावर आपले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे सुंदर असे समालोचक जगदीशभाई जानवलकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर ते स्थानापन्न आहेत. थोड्या वेळातच त्यांची आकर्षक अशी शैलीतील समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. चेक, आवाज जरा अंदर प्लीज कम, और टॉस के लिए भेज दो. यूएनबी टॉस के लिए आ जाओ. हॅलो,
पहिला डाव संपलेला आहे. पुरण युट्यूबवर स्कोरिंग करतायत. अरे ते नंतर मग objection. हा, म्हणून हे काय इथं चाय ना. द ए, चाय. चहा पी आणि कॉमेंट्री कर. या ठिकाणी खूप साऱ्या ट्रॉफीज दिसत आहेत. चेक. ट्रैक पर एक भी टीम का स्टूडेंट नहीं होना चाहिए आज, और 20 मिनट का समय है. और जो स्टैंड बनाया गया है, जिस बोर्ड पे नाम लिखा गया है, आपने उस पे रहना और ट्रैक पे नहीं घूमना है प्लीज. जो भी बच्चे हैं प्लीज अपने स्टैंड में, ट्रैक पे नहीं. ब्रदर अरविंद, ट्रैक पे नहीं, आप ऊपर जाइए प्लीज. नहीं नहीं प्लीज, ऊपर ऊपर. आप एक करते करते पीछे सब रह जाएंगे.
दबा दबा के कर रहे हाथ। अरे रियली बता रहा हूँ, बहुत अच्छा बात है। मैंने नहीं कभी इसको इतना हेलो कुठली कुठली शाळा PWS हायस्कूल फलंदाजी करतायत। चेक चेक, एक मिनट। ये प्लीज, ये आप लोग ग्राउंड से डिस्टर्ब मत करो प्लीज, प्लीज उनको खेलने दो प्लीज। गोलंदाज तयार, लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फसला, निर्धाव चेंडू। अरे धावतोय मजीरा मस्जिद के उधर कचरपट्टी के गाड़ी खड़ा करके वहां से एंट्री मारेगा। दिया भाषण दिया, 20-25 मिनट का भाषण दिया। आनंद भाव भाग नहीं पा रहा बेचारा, क्या करेगा, ऊपर हो गई। सुंदर असा फटका षटकार। भाग भाग के क्यों जा रहे भाई? फास्ट असते ना, तेवढा टायमिंग आहे दुसरीकडे बर्बाद नहीं 10च्या करना। नंतर हे आहे ना रे, आचारसंहिता होतो ना। सीढ़ी भी चढ़ेगा, सीढ़ी चढ़ने का स्टाइल भी देखना जब वो ठक 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 सीधा गया, सीधा माइक। आणि हा जेल सुटलेला आहे। चांगली फलंदाजी करतात आपल्या शाळेसाठी आणि आपल्या संघासाठी। गौरीदत्त क्षेत्ररक्षणसाठी आहेत। गोलंदाज तयार, गोलंदाजाने मारला आणि पंचांचा इशारा, वाईट चेंडू। मारण्याच्या प्रयत्नात त्यांनी PWS संघाने ठरवून आलेले आहेत की प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर मारायचा आहे। पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात एवढं क्षेत्ररक्षण, हाताने न अडवता पायाने त्याने चेंडूला ढकलून फुटबॉल खेळलेला चेंडू दुसऱ्या फिल्डरने पकडून 1 धाव पूर्ण। सुंदर असा फटका आणि पाहूया, खूप सुंदर क्षेत्ररक्षण। थोडं सुद्धा त्यांचा बॅलन्स हल्ला असता तर 4 धावेकरिता तो चेंडू गेला असता। 1 धावेवर समाधान। आणि उंच असा षटकार। सकाळ सकाळी डीजे वाजवा. आता ना नंतर, आता काय ते त्रास करणारे बिल्डिंगच गेलेत ना, एकच बिल्डिंग राहिली आता। थोड़ी साले तो बोले आंधा चुत्ता का फोन आएगा बजा तू। हा? पुलिस लोग का मैच था ना, उसके बाद बोलते हैं जगताप साहब नहीं, पहले में थोड़ा सा बर्फ डाल के घाट मार के लेके आ। पुन्हा निर्धाव चेंडू। भाई हमारे वो कैनरा बैंक में है ना, 2-4 जन आते हैं बैग लेके और सब पैसा ATM में डालते धार 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 धार। क्या मालूम, चार जन आते हैं, पैसा डालते रहते, 2 घंटा ATM में रहते, 2 घंटा। अरे बॉल गिरा ना, क्यों नहीं जा रहा? आणि हा वाईट चेंडू। विजा चेंडू घेऊन या। हा बॉल गेलाय, बॉलवर लक्ष द्या। मारण्याचा प्रयत्नात आणि ऑफसाईडच्या दिशेने पाहूया चेंडू किती लांब जातोय। पंचांचा असा इशारा, 2 धावे करिता।
सुंदर अशी फलंदाजी पीडब्ल्यू दो दिया ना यो ऐसा किया एक पंच एक धाव की दोन धाव आता दो दे रहे नो झाला नहीं नो का कैसा दो आएगा वो देखो वापस दो बोला हेलो हेलो एक ही रन तो है अमोल वहां का एक ही रन डिक्लेयर है ना वो एक ही रन है उधर से गया है बराबर देखा कर पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू किती रन दिले काय माहित काय स्क्रीनवर दाखवतच नाही. दो रन का रखा ही नहीं है तो काय के लिए दो रन सुंदर अशी फलंदाजी गौरीदत्त पाहूया पंचांचा इशारा काय आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. षटक संपलेला नाहीये. मागे जाऊन बसला म्हणजे मागून घेणार. आता ह्या चेंडू मध्ये दोघांनी डिस्कस केलेला एक षटकार चौकार की आपण एक धाव काढून आणि पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात हा सुद्धा चेंडू निर्धाव. संघाची धाव संख्या झालेली आहे. काय मलाच नाही माहिती किती धाव संख्या. आणि उंच असा पाहूया आणि हा झेल बाद. सुंदर असा झेल घेतलेला आहे जॉन्टी रोड सारखा. चांगली फलंदाजी करत होता आपल्या शाळेसाठी आणि असा उंच असा चेंडू मारून दो है ही नहीं एक चार छह 11 चेंडू 28 धावा. 11 चेंडू मध्ये 28 धावा. हा काय मोठा डोंगर नाहीये. 2 षटकार मारलात तर तुम्ही विजयी होऊ शकता. इकडे अकरा चेंडू 28 धावा आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी. असंच आमच्या या ग्राउंड मध्ये 7 चेंडू मध्ये 25 धावा पाहिजे होत्या. तेव्हा शिवा मुरलीधर यांनी 6 चेंडू मध्ये 27 धावा मारल्या होत्या याच ग्राउंड मध्ये. म्हणून स्कोर जास्त नाही आहे. हा शिवा मुरलीधर 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 बोलतो. मुरली मुरलीधर. नऊ कसे 12 एक सेफ गेला आणि आता सेफ 10 बॉल. पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात आणि हा त्रिफळा बाद. सुंदर अशी गोलंदाजी. आता पाहूया सगळे डुक्या पुक्यात काय मारतील रे देवा. वो एक हा शिवा एक लेफ्टीत आहे एक लाल टी शर्ट वाला कल वो लेफ्टी तर जाडे असा कसं 6 मारत होता रे तो. कसला 6 मारत होता तो बुटलर जैसा था. अरे वो साधना का साधना का मैच था. 34 करने का 8 बॉल 9 बॉल में मार एक ही ओवर में 4 6 मार. परफेक्ट है. परफेक्ट है अभी. सब टीम परफेक्ट है. एवरेज की सब ऐसा मतलब कोई भी चीज ऑलरेडी के अगेंस्ट में जो था वो लड़का आउट नहीं होता तो खत्म ही खत्म करता कर. उसको स्ट्राइक नहीं मिला. वो है ना 2 ओवर नॉन स्ट्राइक पे रह गया. पाहूया पंच आपलं काय देत आहे. अरे चौका
पर्दे को लगा और चार दिया। पर्दे को लग के इधर आया इधर आया ना, चार है, चार हाँ, चलो चार है, चार है। 4 धावा. क्षेत्ररक्षण गचाळ झालं, त्यांना काही कळलं नाही, त्यांनी चेंडू अडवायला पाहिजे होता. पडद्याला लागून इकडे आला तरी 4 धावा आहेत, लक्षात असू द्या. नंदे विको नरुंबु ಇದು ಆಯ್ತು అందరిలో పల్లెಲ್ಲ అట్లా వితో మళ్ళీ అడుగుతారు మాట పంపుతారు मारने के प्रयत्न कसं बोलतात मारने के प्रयत्न कसं बोलतात हिंदीमध्ये कसं बोलतात मारने के प्रयत्न मारण्याच्या प्रयत्नामध्ये असं हिंदीमध्ये कसं बोलतात अरे जोरदार मारने हिट लगाने की वजह से उनका बॉल छूट गया. अभी देखते हैं ये चेंडू में बैट्समैन बॉल गेम में गेंद और ये हिंदी में अभी क्या बोलेगा वो बॉल छूट गया ना क्या बॉल अभी बॉल सेफ हो गया ना तो अपन हिंदी में क्या बोलेंगे निर्धाव चेंडू मराठी हिंदी में कैसे बोलते डॉट बॉल हिंदी और इंग्लिश ओके ऐसा लेग साइड के दिशे में मारने के प्रयत्न में नहीं जनता ही नहीं है. एक मिनिट गोलंदाज तयार आहेत फलंदाज सुद्धा तयार आहेत आणि लेफ्टी फलंदाज आहेत. आता पाहूया तो आर्म में बॉल आ रहा था नाही नाही ओ असा पडदा फटेल आहे आणि लेग साइडच्या दिशेने पाहूया षटकार. मी बोलल्याप्रमाणे तो तयारच होता मारण्यासाठी आणि त्यांनी लेग साइडनी बाहेरच्या जो प्रेक्षक आहे त्यांनी जास्त फिल्डर लोकांना यूट्यूब चालू नहीं हुआ क्या आणि एक सुंदर अशी गोलंदाजी पैसा नहीं है उसका वांदा नहीं, वो कभी भी आके जाएगा. प्रसाद लाल आने के पहले फोन करेगा, ऑलरेडी उसका फोन पे फोन चालू है, आएगा इसी गेट से. हाँ अभी नहीं 11 के बाद ही मैं आपको प्लानिंग बता के रखा हूँ. मैं सिर्फ आपको बोलूंगा मतलब माइक पे. तो जैसे अपन उसको मिनिस्टर को किया था ना स्टूडेंट को लाइन से खड़ा कर दिए थे, एक लाइन से स्टूडेंट को ऐसे खड़ा क्योंकि लंबा वॉकिंग स्टेज है ना आने के लिए, तो ताली बजा के वेलकम करके आने का. तो वही लाइन वो जो ये स्टूडेंट को सारे स्टूडेंट को फिर इधर ले लेना. ओके हाँ इधर ही लाइन जैसे उधर लाइन खत्म हो जाएगा ना, जैसे वो अंदर आ गया स्टेज पे चढ़ गया, वापस इन लोग को पूरे लोग को इधर ले लेना ताकि उसका स्वागत सत्कार फिर जो बोलना है बोले. तो मैं क्या बोलता यहाँ पे खड़ा करूँ क्या ऐसा बाहर ये पैसे खुला दिखेगा अच्छा. हाँ बाहर 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 अच्छा रहेगा ऐसा भेज के हाँ ऐसा खड़ा करता हूँ.